नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. सरता केलो तैषापरी चंदनी ते बोरी व्यापिली गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पाय्या पुलिया तुका म्हणे आले समर्थाच्या मना तरी होय राणा रंक त्याचा गुणदोष याती न विचारी काही ठाव दिला पाय्या पुलिया विठ्ठल गेल्या अनेक वर्षापासून बरेचसे बदल भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या अगोदरची एक पिढी असते, आपली एक पिढी असते आणि आपल्या नंतर जन्माला येणारी एक पिढी असते. त्याला विकास शास्त्र असं म्हणतात. आता जी नवीन जन्माला येणारी मुलं आहेत ना ती फार विकसित आहेत. मोबाईल, कम्प्युटर आहेत ना, लहान लहान मुलं सुद्धा आता हाताळायला लागले. जुना माणूस जरी शिकलेला असला ना तरी त्याला समस्या आहे की ते मोबाईल हँडल कसा करायचा. एखाद्या श्रीमंत म्हाताऱ्याकडे मोबाईल भारीतला असतो परंतु तो ऑपरेट करता येत नाही. आलेला घ्यायचा, नाही कळलं की लहान मुलाला विचारायचं की कसं आहे जरा बघ जरा. कुठेतरी ज्ञानाच्या दृष्टीनं पुढची पिढी ही सक्रिय आहेत आणि मोठी आहेत. हे काम पडल्यानंतर मोठी माणसं स्वीकारतात पण त्याला मोठं मानत नाही, हे दुर्भाग्य. अडचण आली तर स्वीकारतात. नवीन जग आहे, अडचण. पंढरपूरच्या दर्शनाचा पास असतो, नवीन निघाली पद्धत, इंटरनेटवरून लोक बुक करतात. ती काही जुनी कल्पना नव्हती, ते होत नाही. मग ते सांगतात पोराला की बाबा जरा पंढरपूरच्या विठ्ठलाचा पास जरा करून दे इंटरनेटवरून. तो करून देतो. म्हणजे बापाला जे कळत नाही ते मुलाला कळतं. हे मान्य असून त्याचं मोठेपण मान्य करत नाही, याला म्हणतात माणसं. मोठेपण मान्य करण्याकरता नितांत गरज आहे आपलं अंतःकरण मोठं असण्याची. मला एकाने सांगितलं, महाराज आम्ही शिर्डीशिवाय कुणाला मानत नाही. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. आम्ही तर असं मानतो कणाकणामध्ये परमात्मा आहे. जिथे इच्छा असेल तिथे माना तुम्ही, असं काही जरुरी नाही. पण ज्ञानवरापेक्षा आमचे बाबा मोठे, साईबाबा मोठे. ठीक आहे ना, म्हटलं तुझी मान्यता आहे, तुला काय, तुझे वय काय, तुझं शिक्षण काय, तुला कळतंय किती, हे फार महत्वाचं आहे. नाही मग तुम्ही सांगा काहीतरी, तुला आम्ही काय सांगणार, ज्ञानेश्वरी सांगते याच्यापेक्षा काय. पण ज्ञानेश्वरी कळत नाही. म्हणलं कळत नाही एवढं कबूल केलं पण झालं. तुम्हाला अजून काहीच कळालं नाही. ज्याला ज्ञानेश्वरी कळत नाही ते कोणाचे भक्त असतात बोला ना. हे तरी मान्य करा. ज्ञानेश्वरी कळत नाही हे ज्यांना मान्य आहे ते चमत्कार दाखवणाऱ्या लोकांकडे जातात. मी त्याला विचारत ज्ञानेश्वरी कळत नाही एवढं तरी तुला कळतं. हो, मग पुन्हा काय प्रश्न नाही. मग ते मानतच नाही मला चमत्कार वगैरे वगैरे. मला साईबाबाला का मानतो, तेवढे पाण्याचा दिवा पेटवला, ज्ञानोबाने भिंत चालवली, पण ती अंधश्रद्धा आहे.
म्हणजे भिंत चालवणं ही अंधश्रद्धा आहे आणि पाण्यातून दिवा पेटवणं ही बोला ना. म्हणजे एक तर सगळ्याची चमत्कार बाद कर, शिल्लक राहील तिला ज्ञानेश्वरी म्हणावं. सगळ्याच महाराज लोकांनी चमत्कार बाद कर, कोणालाच चमत्कार मानू नको. शिल्लक काय राहील ती फक्त ज्ञानेश्वरी राहील. शब्द शिल्लक राहतात, त्याच्यापेक्षा दुसरं काही शिल्लक राहत नाही. म्हणून तुम्ही कोणाला मानता, तुमची मान्यता काय, तुमची स्थिती काय याच्याशी घेणं नाही. परंतु परिवर्तन होणाऱ्या जगामध्ये 3 पिढ्याचं जे आपल्याला विशेष करून आताच्या काळामध्ये जास्त मोठं अंतर झालं. पण या वावधानामध्ये वारकरी संप्रदाय टिकून राहतो. याला काही मूलभूत तत्व असतात. पृथ्वी जन्माला आल्यापासून पहिले ज्ञानोबाराय आहेत. माझं जरा बोलणं गंभीरतेनं आहे का बरं. पृथ्वी जन्माला आल्यापासून पहिले ज्ञानोबाराय आहेत. तळागाळातल्या लोकांसाठी परमार्थ सुरू केला. ज्ञानोबाराच्या अगोदर एकही संत हा बहुजन समाजातला नव्हता, शास्त्रीय दृष्ट्या नव्हता, एकही संत नव्हता. पहिले ज्ञानोबाराय आहेत की तळागाळातल्या लोकांसाठी मराठीमधून ज्ञानेश्वरी लिहिली. जे तत्वज्ञान संस्कृत मध्ये होतं, जे तत्वज्ञान बांधलेलं होतं, त्या तत्वज्ञानाला पहिल्यांदा ज्ञानोबारायांनी मोकळी वाट केली तळागाळातल्या समाजापर्यंत, की ज्या समाजाला समाजामध्ये मान्यता नव्हती अशा लोकांच्या हातात तत्वज्ञान दिलं. तो कोणताही समाज असेल, सावता महाराज असतील, गुरुबा काका असतील, नरहरी सोनार असतील, हे ज्ञानोबारांचा काळ माझ्या दृष्टीने हा सुवर्ण युग आहे. सगळ्या जातीतल्या संतांनी ज्ञानोबारांचं वर्चस्व स्वीकारलं. माझा अर्थ लक्षात ठेवा. ज्ञानोबारांचं मोठेपण काय, त्यांनी कोणत्याच जातीतल्या लोकांना शिष्य बनवलं नाही, संत बनवलं. कोणत्याच जातीतल्या लोकांना बरं शिष्य बनवलं नाही. हे भारताचं दुर्भाग्य आहे. अजूनही लोक शिष्य बनवतात पण शिष्याला संताचा दर्जा देत नाहीत. हे पृथ्वीवरचे पहिले ज्ञानोबा आहेत. मी ज्ञानेश्वरी लिहिली, मी अभंग लिहिले, मी योगी असेल, मोठा असेल तुमच्या दृष्टीनं, पण तुम्ही सुद्धा अभंग लिहा. सावता महाराजांनी अभंग लिहिले, गुरुबा काकांनी अभंग लिहिले, जनाबाईंनी अभंग लिहिले. ज्या काळामध्ये स्त्रिया सुशिक्षित होत नव्हत्या त्या काळामध्ये जनाबाईंनी अभंग लिहिले, मुक्ताबाईंनी अभंग लिहिले. 700 वर्षापूर्वीचा दृष्टिकोन ज्ञानोबारांचा किती मोठा असेल तो सगळ्याला. आणि मी तर असं म्हणेल, महाराज आपण मोजणी करतोय हा भाग सोडून द्या. 700 वर्षापूर्वी चोखोबारायांनी अभंग लिहिले, चोखोबारायांनी अभंग लिहिले, ते ज्यांना मान्य आहेत तो वारकरी. काही बंधन नाही चोखोबाराच्या अभंगाला. जोहार मायबाप जोहार म्हणायला काही बंधन नाही आहे. चोखोबाराच्या पत्नीने अभंग लिहिले, चोखोबाराच्या मुलांनी अभंग लिहिले. काही काळामध्ये विरोध झालेला आहे, मोठा विरोध झाला. मंदिरामध्ये प्रवेश नाही, मंदिरामध्ये प्रवेश नाही. ज्ञानोबाराय म्हणजे तुमचं मंदिर तुमच्या जवळ ठेवा, वाळवंटामध्ये तर कुणाला यायला जायला बंधन नाही. पण ज्ञानोबारायांनी वाळवंटात संप्रदाय सुरू केला, मंदिरात सुरू केला नाही. आणि वारकरी संप्रदायाची ही मान्यता आहे, जिथे कीर्तन तिथे पांडुरंग परमात्मा, जिथे कीर्तन तिथे पांडुरंग परमात्मा, ही ज्ञानोबारायांची मान्यता आहे. ही जी विशाल मान्यता ज्ञानोबारायांनी सुरू केली होती ते कालांतरामध्ये लोप पावत चालले. पुन्हा नाथ महाराजांनी उद्धार केला त्या संप्रदायाचा. पुन्हा सगळी जाती एकत्र आणल्यात एकनाथ महाराजांनी. पुन्हा लोप पावला, पुन्हा तुकोबाराय जन्माला आले. पुन्हा वारकरी संप्रदायाचा सुवर्ण काळ तयार झाला. तुकोबाराच्या 400 वर्षापूर्वी पुन्हा जी बैठक ज्ञानोबारांच्या काळामध्ये होती, सगळे लोक एक. तुकोबारांची टाळकरी बघा, 6-7 ब्राह्मण आहे तुकोबारांची टाळकरी. केवढा मोठा काळ असेल जगद्गुरु तुकोबारायांचा. किती विरोध होता तुकोबारायला, पण टाळ घेऊन उभा राहण्यामध्ये ब्राह्मण असावा हे आजच्या ब्राह्मण लोकांना कळत नाही.
पुन्हा संप्रदाय लोप पावला, तुकोबांनी विस्तार केलेला. आणि 100 वर्षापूर्वी जोग महाराज जन्माला आले, त्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमा झालो. बदलला काळ. ज्ञानोबांचा काळ वेगळा होता, नाथ महाराजांचा काळ वेगळा होता, तुकोबांचा काळ वेगळा होता. आणि जोग महाराज जेव्हा जन्माला आले, संस्था जेव्हा जन्माला आणली त्यांनी, तर तो काळ इतका सुंदर होता की सगळं इंग्रजी शिक्षणाकडे लोक झुकलेले होते. आणि मग वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये घासवाले धर्मशाळेमध्ये सुरू केली. इतिहास फार सुंदर आहे वारकरी शिक्षण संस्थेचा. जोग महाराजांचे मोठे भाऊ रेल्वेमध्ये मोठे अधिकारी होते आणि इगतपुरीचे इन्चार्ज होते रेल्वेचे. आणि त्या काळामध्ये थंड हवेचं ठिकाण इगतपुरी होतं, खंडाळा नव्हतं. आणि जोग महाराज भावाकडे आलेले होते इगतपुरीमध्ये. आणि तिथे बंकट स्वामी महाराज ते जोग महाराजांचे पहिले शिष्य मराठवाड्यातून कामासाठी इगतपुरीला आलेले होते. आणि मग तिथे भजन चालू होतं. मग त्यांना कळालं की आळंदीचे पुण्याचे कोणीतरी मोठे संत आलेले आहेत, चला आपण भजन करू. संत म्हणल्यावर दुसरं काय असणार. आणि तिथं जोग महाराज समोर बंकट स्वामींनी भजन केलं. आणि एक नजर असते महाराज, या अभंगाचं मूळ सार ते आहे. पोट भरण्याकरता आलेले बंकट स्वामी महाराज पाहिल्याबरोबर जोग महाराजांनी नजर टाकली आणि इगतपुरीतून बंकट स्वामी महाराजांना आळंदीला नेलं. त्यांनी एक व्यक्ती जोग महाराजांनी निवडला, बंकट स्वामी महाराज. गाथा पाठ करून घेतला, ज्ञानेश्वरी पाठ करून घेतली. आज जो वारकरी संप्रदायाचं सौंदर्य आहे, अफाज कसा असावा, टाळ कशी उभे करावे, हे सगळे बंकट स्वामी महाराजांचे उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल ही सगळी संकल्पना बंकट स्वामी महाराजांची. एक व्यक्ती जोग महाराजांनी निवडला. जोग महाराज शब्दाचा अर्थ आहे ब्राह्मण. लोकमान्य टिळकांचे दोस्त, शेजारी दोघांचे घर. दोघांचा व्यवसाय वेगळा. ते राजकारणामध्ये गेले, जोग महाराज पहिलवानकीमध्ये गेले. माझा अर्थ समजून घ्या. आणि एक व्यक्ती त्यांनी निवडला. त्यांनी पुन्हा दुसरे, तिसरे आणि 4 लोकांची एक टीम तयार झाली. आताच्या भाषेमध्ये 12 वर्षापूर्वी 4 लोकांची एक टीम शंकराचार्यांनी तयार केली धर्मरक्षणाकरता. त्यानंतर जोग महाराजांनी टीम तयार केली 4 लोकांची. आणि वारकरी शिक्षण संस्था त्या काळामध्ये आज मोठ्या स्वरूपामध्ये आहे. तिथं ती संस्था स्थापन केली. आणि पहिली बॅच जशी ज्ञानोबांची होती, तशीच पहिली बॅच वारकरी शिक्षण संस्थेची. गोनी दांडेकर, सखी नेवरगावकर, ही मोठी मोठी मंडळी आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेमध्ये बहुजन समाजाबरोबर शिकायला आली. पुण्यातल्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे इंजिनियर, चीफ इंजिनियर सखी नेवरगावकर होते. भरपूर इतिहास सांगता येईल तुम्हाला, मला काही वेगवेगळं सांगायचं नाही. एक परिवर्तनाची लाट आली होती आणि जोग महाराज आले आणि वारकरी संप्रदायाचं पुन्हा भविष्य बदललं. तुकोबाराच्या नंतर तळागाळातला विखुरलेला बहुजन समाज पुन्हा एकत्रित आला. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा वारकरी संप्रदायाची क्रांती निर्माण झाली. त्याचा खूप गोड अभंग आहे जो ज्ञानोबांनीच लिहिलेला आहे. ज्ञानोबा म्हणतात, मी तर वारकरी संप्रदायाच्या विषयी 2 शब्द सांगेल. 16व्या वर्षी भगवान श्री ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तीर्थयात्रा केली आणि वारकरी संप्रदायाचा पाया माझ्या हिशोबाने 3-3.5 वर्षाचा आहे. 8-10 माणसं ज्ञानोबांनी एकत्रित केले आणि त्याने सांगितलं, येवलेचे रोप लाविले द्वार. हे ज्ञानोबांचीच भाषा आहे. किती माणसं होती त्या काळात? 10-15 माणसांमध्ये वारकरी संप्रदाय सुरू झालेला होता. ते रोप लाविले द्वारे. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्ञानोबांनी लावलेलं वारकरी संप्रदायाचं रोप एवढं विस्तार पावलं. गेल्या 700 वर्षांमध्ये ज्या समस्या आल्या त्याचं उत्तर त्यांनी दिलं.
फुले विचिताची बहरू कळी असे आला. एखादा संत प्रसिद्धीला पावतो आणि वारकरी संप्रदायाची तो धुरा सांभाळतो. तो गेल्यानंतर पुन्हा असं वाटतं पुन्हा होईल का नाही. ज्ञानोबराय म्हणतात एक बहर आलाय तो संपला असं जर तुम्हाला जाणवलं ना पुन्हा कळियासी आला. गेल्या 700 वर्षापासून अव्याहत प्रक्रिया चालू आहे आणि वारकरी शिक्षण संस्था एक अशी संस्था आहे जे ज्ञानोबरायांचं तत्व आहे, शिष्य बनवत नाही संत बनवते. तिचं नाव आहे वारकरी शिक्षण संस्था. शिष्य बनवत नाही वारकरी शिका. आमच्या इथं असं काही नातं नाही. तुम्ही या शिका, ज्ञानेश्वरी घ्या, तुम्ही कुठेही जा. मग स्वतंत्र मठ स्थापन करा, 10 गावं ताब्यात घ्या, जिल्हा ताब्यात घ्या आणि तिथल्या लोकांना असं सांगा की दुसऱ्याचं कीर्तन ऐकू नका. हे किती मोठं पाप आहे. एका फडाने एका मठाने पिक्चरला जायला परवानगी द्यावी, तमाशा पाहायला परवानगी द्यावी, पण कीर्तनाला परवानगी देऊ नये. माऊलीच्या अंतकरणाला किती वाईट वाटत असेल महाराज ज्यांनी हा संप्रदाय सुरू केलेला आहे. हा माऊलीचा श्वास आहे. वारकरी संप्रदायात येणारा कुठलाही व्यक्ती हा ज्ञानोबरायांचा शिष्य असतो, दुसऱ्याचा नसतो. कारण की या संप्रदायाची धुरा ज्ञानोबरायांनी स्वीकारलेली आहे, त्याची धुरा आपण पुढे चालवतो. जर एखाद्या व्यक्तीच्या मनात अशा पद्धतीने आलं तर मी तर स्वतः सांगेल त्याने ज्ञानेश्वरीला हात लावू नये. ज्ञानेश्वरीने शिकवलेलंच नाही जातीवाद करा. ज्ञानेश्वरी शिकवलेलं नाही की तो माणसामध्ये फरक करा. प्रश्न असा आहे, हा जरी ज्ञानोबरायांच्या दृष्टीने फरक नसला तरी फक्त फरक असतो गुणवत्तेचा, दुसरा फरक नसतो याच्यामध्ये. वाईटातला वाईट माणूस सुद्धा चालतो. 2 संप्रदाय आहेत भारतामध्ये विशेष करून. एका संप्रदायामध्ये अधिकारी निवडला जातो. वेदांत शास्त्र शिकायचं असेल तर तो अधिकारी येतो, त्याने चाकोरीबद्ध केली. जसं एक IAS ची परीक्षा आहे, त्याने एक चाकोरी केली की IAS ची परीक्षा पास होईल तो कलेक्टर नाही. मग तुम्ही म्हणाल माणूस की वगैरे काही नाही. IAS परीक्षेला MBBS परीक्षेला कुठली पात्रता आहे ती दिलेली त्यांनी. एवढे ग्रंथ अभ्यास करा, असे प्रश्न येतील पास करा. कोणी असलं तरी ती परीक्षा पास केल्याशिवाय अधिकारी नाही. वारकरी संप्रदायाची विशेषता अशी आहे की तुम्ही कोणत्याही जातीत जन्माला या, कोणत्याही कुळामध्ये जन्माला या, तुमच्यामध्ये अजिबात गुण नसले तरी चालेल, पण माऊलीच पृथ्वीवर असे व्यक्तिमत्व आहे, न पाहे याती कुळाचा भक्त करुणाकर. माऊलीच्या बाबतीत तर मला असं म्हणावं लागेल की पृथ्वीवर न समजणारा ग्रंथ म्हणजे फक्त ज्ञानेश्वरी. बाकीचे सगळे ग्रंथ समजतात. आणि खूप दिवस जरी अध्ययन केलं ना तर ज्ञानेश्वरी वाचता वाचता एवढं समजतं की हे समजलं नव्हतं. याला पण अनुभव लागतो बरं का. नाही तर ज्ञानेश्वरी न वाचता प्रवचन करणारे महाराष्ट्रामध्ये बरेच लोक आहेत आणि लाखो लोक शिष्य आहेत. माझा तर एक प्रसंग असा वेगळा होता. आमचाच एक मित्र महात्मा झालेला होता आणि योगायोगाने तो आळंदीमध्ये व्याकरण परीक्षेमध्ये नापास झाला आणि त्याला वाटलं ही झंझट नको म्हणून तो ऋषिकेशला गेला. ऋषिकेशला गेल्यानंतर संन्यासी वगैरे झाला. 10-20 वर्षानंतर तो प्रवचन करायला लागला.
आज लाखो लोक शिष्य आहेत. माझं बोलणं कळालं का तुम्हाला? लाखो लोक शिष्य आहेत. तुम्हाला पटणार नाही पण तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मराठी ज्यांना येत नाही, ज्ञानेश्वरी ज्यांना माहित नाही, त्याचे सुद्धा महाराष्ट्रामध्ये लाखो लोक शिष्य आहेत. अर्थ समजून घ्या काय म्हणून. मराठीत ज्यांना येत नाही, ज्ञानेश्वरी तर लांबची गोष्ट आहे, त्यांची सुद्धा असे अनेक संप्रदाय आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत हिंदी बोलणाऱ्यांचे, लाखो लोक शिष्य आहेत. मी एकाला विचारलं काय विशेषता वाटते? नाही, अच्छा बोलताय. आणि हा फरक जो आहे ना, तो पैशातला फरक आहे. मी संप्रदायाला, आमचे संदीपन महाराज आमचे फार सिनियर कीर्तनकार आहेत, मी संप्रदायाला आल्यापासून फार बंडखोरी केली. पहिले माझ्या अगोदर ना ते कीर्तनकार फार श्रीमंत राहत नव्हते, साधे आपले वगैरे. मी आल्यानंतर थोडी बंडखोरी केली. प्रश्न असा आहे महाराज, जितकं तुम्ही प्रदर्शन करा तितका संत मोठा वाटतो लोकांना, आणि जितकी आपण पिशवी घेऊन कीर्तन करा तितकं ज्ञानेश्वरीला नको नावं ठेवतात. हे आमचं दुर्भाग्य आहे. हेलिकॉप्टर मधून जर संत आला ना, अख्खा जिल्हा त्याचा शिष्य होतो. काही नसतं त्याच्याकडे, महाराज हेलिकॉप्टर बघण्यासाठी मोठ्या गाडीतून आले, 50-60 गाड्या आल्या. तुम्ही कोणत्याही महाराजांचं वैभव बघा, तो महाराज एकटा येतच नाही, 7-8 गाड्या बरोबर असतात. आमचे जुने ओळखीचे कैलासरावजी पाटील आमदार, त्यांना कल्पना आहे सत्तेमध्ये लाल दिवा, पायलट गाडी वगैरे सगळे असतात. सत्ता जोपर्यंत असते तोपर्यंत सगळा ताफा बरोबर असतो. पण सत्ता गेल्यानंतर राजकारणी लोकांचं दुर्भाग्य, पण महाराज लोकांचं भाग्य, सत्ताच कधी जात नाही. कायम गाड्या बरोबर. आणि परिणाम काय होतो, ज्ञानेश्वरी सांगून सुद्धा ज्येष्ठ तत्व कळत नाहीत अशा लोकांची ती प्रवचन ऐकून त्यांचे शिष्य होतात. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी बंडखोरी हीच झालेली महाराज. आणि मी तर असं म्हणेल महाराज, ज्ञानेश्वरी न कळणं याच्या इतकं पाप या जगात काहीच नाही, काहीच नाही पाप. आपली आई श्रीमंत आहे आणि आपण दुसऱ्याला पितो, याच्यापेक्षा काय वाईट असेल? पृथ्वीवर नाही ज्ञानोबरायासारखं व्यक्तिमत्व, पृथ्वीवर नाही. पण ज्ञानेश्वरी नाही वाचणं होत आपल्याकडून, समजत नाही, अडचणीत. अरे पण जे समजत नाही ते चांगलं आहे ना. जे तुम्हाला समजतं ते तुमच्या आटोक्यातलं असतं, आणि तुमच्या आटोक्यात जर गुरु बसला ना, तो तुमच्यापेक्षा लहान असतो. विठ्ठल न कळणं ही ज्ञानेश्वरीची विशेषता आहे. मग काय ज्ञानेश्वरी म्हणजे काय? एक परिवर्तन करणारं ज्ञानेश्वरी. तुम्हाला मी आत्ताच्या भाषेमध्ये सांगतो. आमची जुनी भाषा वेगळी आहे, पण आत्ताची भाषा वेगळी. एक नवीन पद्धत आहे आत्ताच्या बाबतीमध्ये माणसाला मूल्यांकन करण्याची, त्याला DNA चाचणी म्हणतात. माणसाच्या शरीरामध्ये DNA असतात, आणि नवीन शोध निघालेला आहे आता, खूप सुंदर शोध आहे. वारकरी संप्रदायाचे लोक अध्ययन नाही करत विज्ञानाचं, नवीन शोध निघाला, त्याला क्लोनिंग म्हणतो आपण. क्लोनिंग म्हणजे काय? तुमच्या शरीराचा एक पार्ट काढला, त्याच्यापासून हुबेहूब माणूस तयार होतो. तुमच्या क्लोन पासून हुबेहूब माणूस तयार होतो. क्लोन तयार झालेला आहे. विज्ञान किती पुढे गेलेलं की तुमच्या, आणि तो तेवढाच शिकलेला आणि तेवढाच बुद्धिमान असतो, तेवढे संस्कारी असतो. क्लोनिंग सिस्टम. आता ते मेंढ्या तयार झाल्यात, हे तयार झाल्यात, माणूसही तयार झालेले, पण तो तुमच्यापर्यंत लोक प्रकाशित करत नाही. क्लोन म्हणतात. न स्त्रीची गरज आहे न कशाची गरज आहे, तुमच्या क्लोनिंग पासून नवीन माणूस तयार केला जातो. पण ते DNA मध्ये बदल होत नाही. माझा अर्थ लक्षात ठेवा. विज्ञान आणि संत याच्यातला फरक सांगतो. तुमच्यापासून बिना स्त्रीचा माणूस तयार केला जातो, हे जरी सत्य असलं तर ते DNA मध्ये बदल करता येत नाही. म्हणून मध्यंतरी एक प्रॉब्लेम झालं होतं, तुमच्या लक्षात असेल, मी नाव घेत नाही त्याचं. व पितृत्व स्वीकारत नव्हते. पोरांनी कोर्टाला सांगितलं की हे माझे वडील आहेत, ते जरी माझे बाप नसले तर DNA टेस्ट करा. मग DNA टेस्ट केलं आणि कोर्टाला सांगावं लागलं हा तुझा मुलगा आहे. त्या टेस्टचं नाव आहे DNA. आणि त्या DNA मध्ये परिवर्तन अजूनही करता येत नाही.
पण ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे तुमच्या डीएनए मध्ये परिवर्तन करते. हे ज्ञानेश्वरीची विशेषता, डीएनए मध्ये परिवर्तन करते. तुम्हाला पटलं पाहिजे. मी तुम्हाला 1000 उदाहरण दिली. कोण होते वाल्या कोळी? राम राजाचं चरित्र सांगणे इतपट योग्य तिथे एक डाकू तर नक्कीच नसतो ना. त्याला राजकीय सभ्यता काय माहिती, राज दरबारामध्ये होणाऱ्या घटना काय माहिती, राज दरबाराच्या अंतर्गत होणाऱ्या स्त्रियांचं चरित्र आणि बोलणं काय माहिती. एक डाकू आहे. पण नारदाचा संघ मिळाला, डीएनए बदलले, तो कवी झाला. नाही, रेड्याचे डीएनए बदलले, तो वेद बोलायला लागला. आता बाकीच्या रेड्यांना कळत नाही, त्याला आपण काय करायचं. डीएनए बदलतात आणि हे डीएनए बदलतात अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. समजला पाहिजे. करतो काय तो? डीएनए मध्ये बदल करतो. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग काय? संताने सरता केलो. सरता शब्दाचा अर्थ आहे मान्य होणे. जगद्गुरु तुकोबाराय संसारातले आहे, व्यापारी आहे. परिवर्तन काय झालं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मला संतांच्या दरबारामध्ये मान्यता नाही. हे विशेषतः आहे बरं का. हा शब्द फार सुंदर आहे. ज्याची त्याची मान्यता एक ठरलेली असते. कुठं मान्यता आहे? एखादी बाई भांडे घासत असेल तर मालकीन त्याला शाबासकी देते, छान भांडे घासतात. ही पण मान्यता आहे ना, नाही का? भांडे घासणारी बाई सुद्धा चांगली असते, ही मान्यता घर मालक देत असतो. पण ते घर मालकांनी एखाद्या विज्ञानाकडे जाऊन जर म्हटलं तर ठराविक लेवल कंपनीचे जे मालक असतात, प्रोडक्शन तयार करणारे, ती असं होलसेल दुकानदार किंवा किरकोळ दुकानदार यांना किंमत देत नाही. त्यांची मान्यता वेगळी. भांडे घासणारी मानणारा एक वर्ग वेगळा आहे. उत्तम शिक्षक आहेत, त्याला मानणारा वर्ग वेगळा आहे. हे एकमेकाला क्रॉस मध्ये हे एकमेकाला एकमेक मानत नसतात. उत्तम राजकारणी माणूस आहे, कीर्तनकारांनी त्याची काय स्तुती करावी, त्याला काय माहिती राजकारणात. जो उत्तम राजकारणी असतो त्यांनी स्तुती केली पाहिजे की याला दृष्टिकोन आहे, त्याची स्तुती केली, त्याची मान्यता आहे. राजकारणामध्ये आहात तर तुम्हाला राजकारणी लोकांनी मानलं तर तुम्ही पुढे जाल. माझा अर्थ नीट समजून घ्या. राजकारणी आहात, वारकरीची मान्यता हा गौण भाग आहे. निवडून न येता सुद्धा भारताचा पंतप्रधान होऊ शकतो. पडतंय तुम्हाला? मंत्री उमेदवारीला उभे राहिले, पडले तरी सुद्धा भारताचे मंत्री होऊ शकतात. याला म्हणतात गुणवत्ता. कारण तो माणूस श्रेष्ठ आहे हे राजकारणी लोकांनी ठरवलं पाहिजे. विठ्ठल राजकारणी लोकांनी हा संत मोठा आहे असं कधीच म्हणू नये. हे बजेट त्यांच्याकडचं नाहीच आहे.
म्हणून मी तुम्हाला हे सांगत चाललो होतो की मग हे राजकारणी लोक कोणतेही महाराजाच्या पाया पडतात ज्याच्यामुळे पब्लिक मध्ये संभ्रम तयार होतो. राजकारणी लोक आमच्या महाराजाचा शिष्य आहे म्हटलं ना की सगळा गाव त्या ठिकाणी जातो. म्हणून जुन्या काळामध्ये अशी म्हणणी आहे, यथा राजा तथा पण. यथा राजा शब्दाचा अर्थ राजा मानतो कोणाला, त्याच्यावर मग पब्लिक म्हणते तो मानतो मग आपण कशाला नादी लागायचं, लहान आहे का म्हणून जाऊन पाया पण. जेवढे आज भारतातले संत आहेत प्रसिद्ध, ही यांची काही गीता पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, वेद पाठ आहे, याच्यावर योग्यता नाही आहे. कोणता मंत्री पाया पडायला जातो याच्यावरून त्या संतांची मान्यता आहे. हे वारकरी संप्रदायातले मोजकेच वारकरी जर सोडले हे पूर्वजन्मीचं पुण्य नाही, त्या संतांच्या पाया पडत नाही का, नाही त्या संतांच्या मान्यता कमी असेल तो भाग सोडून द्या. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या क्षेत्रातल्या लोकांनीच तुम्हाला मान्यता दिली पाहिजे तर तुम्ही संत. गरीब लोकांनी तुम्हाला सांगितलं कीर्तन फार छान करतो, नाही मान्यता होत. काही काही कीर्तनकार संदीपन महाराज एवढे भाग्यवान आहेत, कीर्तनाचा नियम आहे म्हणून अभंग घेतात आणि ते नेहमी अभंगावर असतात. आणि कीर्तन संपवायचं असतं म्हणून ते अभंगावर येतात, पण त्यावेळेस ते वरच असतात. आणि चमत्कार महाराष्ट्राचा असा आहे जो अभंगातलं सांगत नाही त्याला 1-1 लाख लोक ऐकायला येतात. 1-1 लाख लोक ऐकायला येतात. आणि आमच्या संदीपन महाराज कीर्तनकारच्या परीक्षा घेऊन म्हातारे झाले पण अजून तसा कीर्तनकार निघालाच नाही. तो अभंगातलं बोलतो, अभंगावर बोलत नाही. अभंगाचा आणि ज्या कीर्तनकाराचा कधीच संबंध येत नाही त्याला महाराष्ट्र मान देईल पण त्याची कीर्तन आळंदीत होणार नाही. विठाला अर्थ लक्षात ठेवा, त्याचे कीर्तन आळंदीत होणार नाही, पंढरपूरमध्ये त्याची कीर्तन होणार नाही. तिथे सगळेच कीर्तनकार आहेत महाराज. अभंगातलं ज्यांना मर्म समजतं, नवीन ऐकण्याची ज्याची जिज्ञासा असते, असा एकत्रित झालेला जो समाज आहे तो कसं याचं कीर्तन ऐकली. अभंगाचा त्याचा कधी संबंध घेऊन देत नाही. आणि यदा कदाचित जर संबंध आलाच तर त्याचे संबंध आमच्या कीर्तनकाराला लागतच नाही. प्रमाण आलं कशा करता, एक पद्धत आहे कीर्तनामध्ये, असं असावं तसं असावं. म्हणून तो कदाचित कीर्तनकार लोकप्रिय असेल, संत प्रिय नसेल. हा तो कोबरायचा अभंग. संतांनी सरता केलं, संतांना मान्य होईल असा केलं. खूप गोड शब्द, फार छोटा शब्द आहे तुकोबरायचा पण सूत्रबद्ध भाषा. तुकोबराय म्हणतात मला गावचा पाटील मानत नाही, लोक मानत नाही, समाज मानत नाही, सगळं मला मान्य आहे पण संतांनी सरता केलं, संतांनी मान्य होईल असं. काय झालं त्याच्यामध्ये दृष्टांत खूप सुंदर दिलेले आहे. चंदनी ते बोरी व्यापली, इतकं गोड दृष्टांत आहेत महाराज. बोरीला मान्यताच नाही, बोरीला मान्यताच नाही. फळ सुद्धा आतल्या गाठीचे असतात आणि त्याचा काटा तर सुद्धा असतो, म्हणजे असे दोन्हीकडून काटे असतात. इकडून सुटला तर इकडे, इकडून सुटला तर इकडे. बोरी म्हणजे फार अवघड असतो, वाघ सुद्धा जवळ येत नाही त्या बोरी जवळ काट्यामुळं. पण चंदनाच्या सानिध्यात बोरी राहिल्यामुळे, शब्द नीट आहे का, जो बोरीतले DNA होते ते जातात आणि चंदनाच्या सानिध्यात राहिल्यामुळे चंदनाच्या सुवासाने बोरीचे DNA बदलतात, बोरी चंदनात बदलते आणि त्याला चंदना इतकी किंमत त्या बोरीला येते. याचं नाव वारकरी संप्रदाय. तुम्ही कोण आहात, कोणत्या जातीचे आहात, कोणत्या अधिकाराचे आहात, व ज्ञानोबाला काही देणं घेणं नाही. तुम्ही ज्ञानेश्वरीच्या संपर्कात आलात, ज्ञानेश्वरीच्या सान्निध्यात राहिलात, तुमचे DNA बदलतात, तुमच्यामध्ये हळूहळू परिवर्तन होतं. आणि एक दिवस असा येतो, सांगितली चिंता न करा. गुरु शोधावा लागत नाही, गुरु जवळ जावा लागत नाही, अधिकाराची गरज नाही.
आपोआप सगळं घटना येते आणि नुसतं माथ्यावर हात फिरवला जातो. परिपक्व होतात. तुकोबारायांनी स्वतः अनुभव सांगणारा अभंग आहे हा जगद्गुरु तुकोबारायांचा, की माझा अधिकारच नाही. मी फक्त भजन करत होतो, ज्ञानेश्वरी मध्ये चिंतन करत होतो. अचानक माझ्यात बदल झाला. चंदनी ते बोरी व्यापली. खूप सुंदर आहे. चंदनाच्या मनामध्ये आला आणि चंदनाने तो सुगंध माझ्या दिशेने टाकला आणि परिवर्तन झालं बोरीमध्ये. याच्यामध्ये धोका पण आहे आणि चांगले पण आहे. चंदनामुळे बोरी चंदनात परिवर्तित झाली. हा डीएनएतला बदल आहे. लक्षात येते? हा डीएनएतला बदल आहे. पण चंदनाच्या अंगा खांद्यावर खेळणारे साप कधी चंदन होणार नाही कळत. एखाद्या चंदनाच्या अंगावर साप असू शकतात, पण त्याच्यामुळे चंदनाला दोष देऊ नका. साधू चांगला आहे, पण जवळ सगळे साप असतात, तर काय करावं? गीता चांगली आहे, ज्ञानेश्वरी चांगली आहे, परिवर्तन करणारी आहे, डीएनए बदलणारी आहे, हे बरोबर आहे. परंतु चंदनाच्या सानिध्यात, चंदनाच्या गारव्यामुळे, चंदनाच्या सुगंधामुळे साप पण जवळ येतात. तसा जो संत आहे, संतांच्या ताकदीमुळे, संतांच्या चमत्कारामुळे साधक जसे संतांच्या जवळ येतात, तसे सर्पही संतांच्या सानिध्यामध्ये येतात. एखाद्या वेळेस संतांकडे जाता जाता जर साप डसला असेल तर चंदन विषारी नाहीये, चंदनाच्या सानिध्यातले विषारी. ठीक आहे, ज्ञानेश्वरीचं नाव सांगून, अभंगाचं नाव सांगून, वारकरी सांगून बरेच फसवणारे संत आहेत. माझ्या दृष्टीने ते सगळेचे सगळे सर्प आहेत ज्ञानेश्वरीवर खेळणारे. नुकसान तुमचं होत नाही कधी, नुकसान त्यांचं आहे. आयुष्यभर चंदनाच्या सानिध्यात राहून संत पदाला मुक्तात, हेच सगळ्यात मोठं पाप आहे. अंगा खांद्यावर खेळणारा सर्प हा चंदन होत नाही, सानिध्याचा होतो. वारकरी संप्रदायामध्ये 50% अभंग सानिध्याचे, त्याला संगती म्हणतात. संत संगती दी, माझा अर्थ लक्षात ठेवा. का कशा करता म्हणा? अखंड जया तुझी, अखंड जया तुझी, अखंड जया तुझी, अखंड जया तुझी, मदते दयाची संगती, मदते दयाची संगती, मदते दयाची संगती, मदते दयाची संगती. भगवी कमला, भगवी कमला,
म्हणता येत तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत असताना ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे, तुमचं डोकं वापरू नका, हे ज्ञानोबांचं पहिलं म्हणणं आहे. तरी अवधान ऐका. ज्ञानोबाला डोकं लावा असं कुठंच ज्ञानेश्वरीत म्हटलेलं नाही. ऐका, ओवी काय सांगते ती ऐका. तया परिश्रोता अनुभवावी, डोकं नका लावू. एखाद्या शास्त्राप्रमाणे, एका गणिताप्रमाणे, एखाद्या असं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत गेला ना, त्याला ते शास्त्र परिवर्तन होईल. ते सापासारखं होते. गारवा मिळेल, येरू लोक वाक चातुर्य होईल सुखी. ती अनुभव जो आहे तो ज्ञानेश्वरीतला डीएनए मधलं जे परिवर्तन आहे, संतांनी मान्य केल्याचा जो अनुभव आहे तो येणार नाही तुम्हाला. गुणवत्ता घेऊन ज्ञानेश्वरीकडे जाता येतेच नाही. मुलगा जन्माला आला ना, आईची कुठली अटच नसते. तो गोरा असावा, त्याचे डोळे चांगले असावे, त्याची बुद्धिमत्ता, काही आईची अट नाही. तो मुलगा असावा. अर्थ कळला का तुम्हाला? जो मुलगा आहे तो स्तनपान करू शकतो आणि आई मुलाला स्तनपान करत असताना लाजत नाही. पण मोठा माणूस आल्यानंतर पदर घेते. कळते तुम्हाला? तुम्ही मोठे होऊन जर ज्ञानोबाईकडे गेलात ना, ज्ञानेश्वरीकडे, ती पदर घेते. मूल होऊन जर तुम्ही ज्ञानेश्वरीच्या मांडीवर गेला ना, तर अमृत पाजते. विठ्ठल मी बोलतोय अशातला भाग ते ओव्याचे. आभाळ सुबोधे ओवीचे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंफी. अक्षर आहेत ना, अक्षरामध्ये ब्रह्मरस आहे. त्या अक्षरातला ब्रह्मरस पिण्याकरता मूल होऊन जा, मग परिवर्तन होईल. अक्षराला या एक ओवी बरोबर नाही. मला एक माझा मित्र आहे, संन्यासी आहे, त्याला एक ओवी सुटत नव्हती व्यवस्थित, अर्थ लागत नव्हता. ते 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो माझ्याकडे आला. आता ते कसं मित्र असल्यामुळं त्याला असं म्हणताय पण नाही, शास्त्रीची ओवी कळत नाही. कारण की अशी ओवी कळत नाही म्हणणं त्याच्या दृष्टीने अपमान आहे. वेदांताचार्य झालेला माणूस. मग त्याने एक नवीन आयडिया काढली. मला म्हणजे शास्त्राची ही ओवी बरोबर वाटत नाही. मला काय झालं, मग ही ओवी अशा पद्धतीने जरा चुकीची वाटते. म्हणलं अरे तू किती बुद्धिमान. पृथ्वीवर पहिला माणूस आहे जो ज्ञानोबांची चूक काढतो. नाही म्हणजे याचं उत्तर काय? म्हणलं उत्तर तर माझा काय संबंध आहे. म्हटलं तो ज्ञानोबा आहे, ज्याने ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच्यापेक्षा तो मोठा आहे. माझ्यासारख्या लहान माणसाकडून उत्तरची अपेक्षा करतो कशाला? तुझ्या पाया पडतो म्हणलं, पुन्हा येऊ नको. उत्तर मिळवण्यासाठी ज्ञानेश्वरीचं खंडन करून उत्तर मिळवावं हे तुमचं मोठेपण आहे. आई पदर घेते, स्तनपान. अक्षर तुम्हाला कधी देत नाही. अक्षरातला रसपान तुम्हाला कधी म्हणणार नाही. लहान मुलं होऊन या तुम्ही, तुमची काही अटच नाही. लहान म्हणून या, ब्रह्मरस पाजते नाही का? लहान मुलं होऊन या, जात कोणती असून कोणती असो. गुण दोष
शब्द आहेत हा. ठाव दिला, आधार दिला. जगामध्ये जर काही महत्वाचं असेल ना तर एवढंच आहे, आधार देणं. धोका देणारी माणसं फार आढळतात, आधार देणारी माणसं सापडत नाही. आधाराचं आश्वासन देऊन धोका देतात. ज्ञानोबांचं वैशिष्ट्य काय? ठाव दिला. हे तुकोबारांचे शब्द तर का ठाव, आधार दिला. पायी शब्दाचा अर्थ ह्या काय पायी शब्दाचा संप्रदायामध्ये चरण शब्दाचा अर्थ आहे स्वरूप. स्वरूप जिथं अमृत आहे, तिथं ब्रह्मानंद आहे. ठाव दिला पायी आपुळलिया, आपल्या स्वरूपाजवळ आधार दिला. आणि स्वरूप साक्षात्कार हेच वारकरी संप्रदायाचं उद्दिष्ट आहे. हे सगळ्या संप्रदायाचं उद्दिष्ट आहे. आत्मसाक्षात्कार व्हावा हे सगळ्याचं उद्दिष्ट, बाकी काय उद्दिष्ट आहे? इतर ठिकाणी गुणवत्ता पाहिली जाते, वारकरी संप्रदायात पाहिली जात नाही. गुणदोष आणि वैशिष्ट्य बरं का. संदीपन महाराजांसाठी सांगतो, संप्रदाय जेवढा गुणवान लोकांनी बदनाम केला तेवढा कुणीच केला नाही. ते आमच्यातलं रहस्य तुम्हाला नाही कळणार. कीर्तनकाराचं वैशिष्ट्यच वेगळं आहे महाराज. माझा टीका करतोय अशातला भाग नाही, माझा अनुभव आहे. एखादा विद्वान बिघडलाय हे 700 वर्षामध्ये घडलेलं नाही. कारण की तो हळूहळू त्याचे डीएनए बदलत जातात. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाने आपोआप तो व्यापक होतो, आपोआप तो माऊलीच्या सान्निध्यामध्ये जातो. त्याला जगाशी संबंधच राहत नाही. पण जे गुणवान लोक आहेत, गुण आहेत, त्याच्यामध्ये अहंकार येतो. नुसता अहंकार नाही, मग काम क्रोध पण येतात. मग हळूहळू त्याच्या वागवण्यामध्ये, त्याच्या परिवर्तनामध्ये एवढा बदल होतो की 10 वर्षापूर्वीचा माणूस आणि आत्ताचा माणूस गुणवान फरकच येत नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात गुणाशीच काही देणे घेणं नाही. दोष तर नकोच आहेत, काय पाहिजे का असं नाही. दोष सुद्धा, दोषी माणसं सुद्धा, अज्ञान हा सगळ्यात मोठा दोष आहे. एखाद्या माणसाला ज्ञानेश्वरीच कशी माहित नाही म्हणून त्याला सांगितलं तू मूर्ख आहेस, तुला ज्ञानेश्वरी कळत नाही, तुझा दोष आहे, त्याच्याशी तुझं काही गेलं नाही. ज्ञानेश्वरी श्रेष्ठ ग्रंथ आहे हे कळण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. म्हणून हा वारकरी संप्रदाय जागोजागी सप्ते, ज्ञानेश्वरी प्रवचन हा करण्याचा उद्देश असा नाही की कीर्तनकार प्रसिद्ध व्हावा किंवा प्रवचनकार प्रसिद्ध व्हावा. ज्ञानेश्वरीतलं काय तत्व आहे ते तुमच्या पुढे मांडावं, तुम्ही सगळ्यांनीच घ्यावं असाही त्याचा आग्रह नाही. पण ज्ञानेश्वरी कळाली नाही आम्हाला आयुष्यात कशी आहे अशी तक्रार येऊ नये म्हणून संप्रदायाची सोय अखंड हरिनाम सप्ताह. काय दिलंय ज्ञानेश्वरीमध्ये? हल्ली तर वेगळंच होऊन बसलं. ज्ञानेश्वरी प्रवचन तर सोडाच, अभंगाचं विश्लेषण सोडाच, याच्या अतिरिक्त सगळे पदार्थ यायला लागले. गुण आणि दोष, याती, याती शब्दाचा अर्थ जात न विचारे काहीही विचारत नाही. ठाव दिला पाय, आधार दिला ज्ञानोबाने. तो आधार एवढा महत्वाचा आहे महाराज. माझा अर्थ नीट समजून घ्या. आधार हा ज्ञानोबाने दिलेला आहे म्हणून महत्वाचा आहे. राजयोगी ज्ञानोबा आहे, भगवान श्री ज्ञानोबा आहे, कैवल्याचा पुतळा ज्ञानोबा आहे. त्यांचा आधार वारकरी संप्रदायामध्ये पाहिजे. माणसाचा आधार नकोय. माणसं आधार देतच नसतात, तुमचा वापर करायला ते येत असतात. तुमचा आधार ते घेतात, तुम्हाला काय ते आधार देतात? अनुभव घेऊन पहा तुम्ही. पती पत्नी असू द्या, लोक असू द्या, हे काही आधार देणारी माणसं आधाराचा भास दाखवतात. शहरामध्ये कॉलेजमध्ये एका मुलीचं प्रेम एका माणसावर बसलं, त्याचंही तिच्यावर बसलं. 2-3 वर्ष प्रेम प्रकरण झाले. आता काय हा विषय काही लहान राहिला नाही, मोठा झालेला आहे. ज्ञानेश्वरी जसं डीएनए बदलते तसं पिक्चर सुद्धा डीएनए बदलायला लागले. टेलिव्हिजन, सिनेमा, हे किती प्रेम प्रकरण शिकवलीत महाराज. भारताच्या परिवर्तनामध्ये यांचा सुद्धा मोठा वाटा आहे. आणि 3 वर्ष ते प्रकरण चाललं मुंबईमध्ये. 3 वर्षानंतर मुलगी विचारते, आपण 3 वर्ष आले एकत्रित राहतो, सगळं करतो, लग्न करायला पाहिजे. तेवढं माझी पण इच्छा, लग्न करायला पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे घरच्याची अडचण आहे. तेवढे कोणत्याही घरातली माणसं आपल्याला विरोधच असतो.
मी येते तुझ्या घरामध्ये, सांग मला, मी समजून सांगते. ते म्हणे घरच्याची अडचण आहे, घरच्या लोकांची इच्छा नाही. काय कारण आहे? कोण कोण म्हणतात तुझ्याशी लग्न करायला नको? म्हणे माझी बायको आहे तर मला 2 मुलं आहेत. त्यांची अडचण आहे लग्न होऊन. ते तुझं लग्न झालं नाही? म्हणजे 2 मुलं आहेत मला. मग सांगितलं का नाही? त्यांनी विचारलंच नाही. मी चालले आता. मी म्हणत चालायला अडचण नाही घरच्याची. अर्थ कळला का? लग्न करायला अडचण, चालायला अडचण, हा काही आधार असतो का महाराज? 3 वर्ष माणसं एकत्रित राहतात, एकमेकाचा आधार अनाभाका घेतात, आई बापाला सोडण्याची तयारी असते, आणि कधी कोण माणूस कसा धोका देईल काही सांगता येणार. आधार आहे, जीवानी जीवाला दिलेला आधार आहे. काही महत्वाचा नाही. विद्वान लोक आधार देतात, गुणवत्ता पाहतात, बुद्धिमान आहे का, फार लोक खाण्याची गरज आहे का वगैरे, तो आधार आहे. त्यांच्या कक्षेत बसला नाही की ते सोडून देतात. कंपनी तुम्हाला आधार देते. तुमचा इंटरव्ह्यू शब्दाचा काय? तुमची योग्यता तपासणं, तुमची पर्सनॅलिटी चेक करणं, तुमचा व्यवहार किती चेक करणं, आणि तुमच्या योग्यतेप्रमाणे, तुमच्या अधिकाराप्रमाणे तुम्हाला पगार देणे आणि तुमचा वापर आयुष्यभर करणं. कंपनीला तुमचा आधार, आणि कंपनीमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे आधार. आणि एकाच दिवशी जर काही चूक झाली की तुमचं जीवन संपलं. लक्षात ठेवा, हे आधार होतात. पती पत्नी असतील, मुलं असतील, आई वडील असतील, एकमेकाच्या सुखाकरता एकमेकांनी केलेले हे कॉम्प्रोमाइज आहे. आधार नाही येतो. म्हणून या अभंगातला जो मुख्य शब्द आहे ना, तो ठाव. ठाव दिला हा भविष्यकाळ नाहीये, भूतकाळ आहे. देतील आश्वासनं नाही, सांगतील आश्वासनं नाहीत. ज्ञानेश्वरीनं आधार दिला, ज्ञानोबाईंनी आधार दिला. आपल्या स्वरूपामध्ये, आपल्या सानिध्यात. आणि मी तर एवढं भाग्य सांग, ज्ञानोबाईंच्या हवेत जाणं तुमचे DNA परिवर्तन. ज्ञानेश्वरीची तुमच्या अंतःकरणाला हवा लागणं हा ज्ञानोबाईंनी दिलेला आधार आहे. आणि ज्ञानोबाईंनी जर तुम्हाला आधार दिला ना, पूर्ण जीवन परिवर्तन होऊन जाईल. नाही म्हणजे महाराज आम्ही इतर संप्रदायामध्ये जेव्हा जातो ते अधिकार पाहतात, हे पाहतात, ते पाहतात. तुकोबाराय म्हणतात काही पाहत नाही, त्यांच्या मनात आलं पाहिजे. तुका म्हणे आले रमणाचे म्हणा, तुका म्हणे आले रमणाचे म्हणा. शब्द तुकोबारायचे फार भयानक आहे. तुका म्हणे आले, आले शब्दाचा अर्थच विचित्र. कधी मनातील काही सांगता येत नाही.
मग उत्तर काय तर काही त्यांच्या मनासारखं वागा म्हणजे त्यांच्या मनात आपल्याविषयी तुका म्हणे आले समर्थ वारकरी संप्रदायामध्ये फक्त ज्ञानेश्वर म्हणायचे. कोणत्याही अभंगामध्ये तुकोबांनी ज्ञानोबांचं नाव घेतलेलं नाही. पण असे एक जसं कुलीन स्त्री असते पतीचं नाव घेत नाही, मी सगळ्याबद्दल बोलत नाही बरं का, असं ते उपाधीपूर्वक बोलते. तसं ज्ञानोबा तुकोबांचं कोणतेही अभंग वाचत तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ संगारिले बाळ, ते उदार कृपा फक्त ज्ञानोबारायचे ना. म्हणजे संताबद्दल तुकोबाराय बोलतच नाही, बोलतात फक्त ज्ञानोबारायबद्दल. फक्त तो आदरार्थी शब्द असतो. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन नाही येते, आदरार्थी दिलेलं बहुवचन आहे ते ज्ञानोबारायच. आधार त्यांनाच आहेत आणि मागणी पण त्यांनाच आहे. परी पाया वेगळा नका करू, मागणी त्यांनाच आहे. पाया वेगळा नका करून ठाव दिला पायी. कशा करता दिला, काय पाहिलं, काय त्यांच्या मनात आलं, का आलं मनामध्ये, हे सगळे फार मोठा प्रश्न आहे असं समजू नका बरं का. छोटी गोष्ट आहे. मनाप्रमाणे जो वागतो त्याच्याविषयी आपल्या मनात जसं चांगलं येतं तसं ज्ञानोबांच्या मनाप्रमाणे जो वागतो त्यांच्याविषयी ज्ञानोबांच्या मनामध्ये येतं. पर्यावरण काय होतो, राणा रंग त्याचा राणा होय. रंग शब्दाचा अर्थ आहे जीवदशा, इंद्रियाची दिने, तो इंद्रियाचा राजा होतो. इंद्रियाच्या आहारी जाऊन आनंदाची ती चव घेत येतो. इंद्रियाशिवाय जो जगतो, भोगाशिवाय जो आनंदी असतो, चिंतनाशिवाय जो समाधीमध्ये जातो, तो आनंद ज्ञानोबाराय देतात. आनंदाला गरीब असणारा जीव रंग समर्थाचे मन आले त्याचा राणा होईल. रोबार कुमाई नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.